नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे। आपण हे बघताय, हे नांगरून पडलेलं हे शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे की शेती नांगरून उन्हाने तापली तर शेतीमध्ये आपलं उत्पादन वाढतं। हे खरं आहे का? आपण याबद्दल कमेंटमध्ये सांगू शकतात। हे बघा, यात गांडूळ जीवाणू हे जिवंत राहू शकतील का? बघा, हा विचार करू आपण, कारण की हा व्हिडिओ आपण वेगळ्या पद्धतीने शूट करतोय। बघा, हे पक्षी आहेत, पक्षी उडतायत, त्यांचे घरटे ना पूर्ण नासधूस झालेलं आहे, त्यांना बसायला जागा नाही आहे। आजूबाजूला जर बघितलं तर सर्व दूर म्हणजे त्यांचे जे घरटे वगैरे नांगरून वगैरे ते जे पोखरून जमीन पोखरून तिथे जे घरटे वगैरे असतील ते तुटलेले आहेत, म्हणजे ते नाही म्हणून ते बघा पक्षीसुद्धा रडतायत, ओरडतायत। आता हे भर उन्हात त्यांना प्यायला पाणी नाही, राहायला घर नाही, होतं घर ते आपण तोडून टाकलं। पक्ष्यांच्या घरटं नाही आहे आणि जीवाणूंच्या राहण्यासाठी जागा नाही आहे। आपण काय केलेलं आहे, हे सर्व तोडून त्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे। आता नांगरती केल्यानंतर आपण हा विचार करा, हे नांगरती केल्यानंतर 1 ते 1.5 फूटपर्यंत जमीन हे नरम होते आणि हे नरम झालेली जमीन म्हणजे सुपीक होते। हा पूर्ण शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे। हा गैरसमज दूर केलेला आहे आदरणीय चंद्रशेखरजी भडसावडे सर। यांनी एक शेती पद्धती एक विकसित केलेली आहे। त्या शेतीबद्दल आपण बऱ्याच व्हिडिओंद्वारे आपण बघितलेलं आहे आणि कदाचित आपल्या व्हिडिओमध्ये जर विषय शिल्लक राहिला तर आपण तो सुद्धा घेऊ। आता भडसावडे सरांचं असं म्हणणं आहे, हे जे नांगरती केलेली जी शेती आहे ही नापीक आहे। कुठल्याही पद्धतीने शेताला जर नांगरती केली तर 1 ते 1.25 फूटपर्यंत, 1.5 फूटपर्यंत नांगर खोल असला तर 1.5 फुटापर्यंत किंवा 1 फुटापर्यंत आपण 1 ते 1.5 फुटापर्यंत बघू, ते जमीन फोडते। फोडल्यानंतर ती जमीन उन्हामुळे सुकते, पूर्ण कोरडी होते, शुष्क होते आणि त्या कोरड्या जमीनमध्ये कुठलाही जीवाणू जिवंत राहू शकत नाही। फक्त आपण हा विचार करतोय फक्त 1.5 फुटाच्या 1 ते 1.5 फुटाच्या जमिनीचा, यात कुठल्याही प्रकारचे जीवाणू जिवंत राहू शकत नाही किंवा गांडूळ जिवंत राहू शकत नाही। आपण जीवाणू तर डोळ्यांना बघितलेलं नाही किंवा बारीक बारीक असतात बघतो किंवा बागीचे आपल्याला जीवाणू दिसत नाही, ते आपण सूक्ष्मदर्शकाद्वारे सुद्धा बघू शकतात। आणि गांडूळ आपण बघितलेले आहे। गांडुळाची त्वचा बघा, कधी कधी गांडूळ आपल्याला पारदर्शक म्हणजे त्याच्या पोटातलं सुद्धा दिसतं। असे काही जीवाणू गांडूळ असतात आणि गांडुळाची त्वचा ही एकंदरीत एकदम कोवळी असते, बारीक असते। आणि आपले पाय जर बघितले, आपले पाय किती टणक असतात किंवा मजबूत असतात। या अशा पायांना आपण ह्या उन्हामध्ये एक मिनिट, 2 मिनिट किंवा 5 मिनिट चालून बघा किंवा सेंटरला जाऊन बसा, ह्या भर उन्हामध्ये बसा। बसल्यानंतर आपल्याला जे चटके बसतील किंवा आपल्या पायाला चटके बसतील, आपण 1 मिनिट, अर्धा मिनिटसुद्धा तिथे उभे राहू शकत नाही। आणि हे जे कोरडे किंवा त्वचा असलेले जीवाणू किंवा गांडूळ कसे जिवंत राहतील, म्हणजे आपला 1 फुटापर्यंत जीवाणू शून्य किंवा गांडूळ शून्य जमीन झालेली, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। हो, मान्य करावं लागेल। 1 फुटापर्यंत तुमच्या शेतामध्ये जीवाणू मेलेले आहेत। 1 फुटाच्या खाली जर जीवाणू बघितले किंवा गांडूळ बघितले तर असतील, हो, दूरपर्यंत 10 फुटापर्यंत गांडूळ जातात किंवा जीवाणूसुद्धा खोलपर्यंत जातात। आता हे जे नांगरती केली ट्रॅक्टर, एक वेळ शेतकरी बैलजोडीने नांगरती करत होती, तो विषय वेगळा होता, ते एक वेळ याच्यापेक्षा चांगलं होतं। परंतु आपण हे जे ट्रॅक्टर जे आहे, हे ट्रॅक्टर हायड्रोलिक तत्वानं काम करतं, हायड्रोलिक प्रेशरनं काम करतं, त्याच्यावर हायड्रोलिक प्रेस तयार होते आणि हायड्रोलिक प्रेस झाल्यामुळे जेवढी नांगरती केलेली तेवढी जमीन फुटलेली, ही तर जीवाणू शून्य आणि गांडूळ शून्य उन्हामुळे झालेली आहे। जेव्हा पाऊस पडेल किंवा आपण पाणी भरू तेव्हा गांडूळ होतील आणि नाही होतील, तो विषय वेगळा आहे, तो नंतर बघू। आता हे जे गांडूळ आहेत, हे जे जीवाणू आहेत, हे जमिनीत 1 फुटाच्या खाली असू शकतील। बघा, हे पक्षी, त्यांना वाटतं की मी व्हिडिओ शूट करतोय, तर त्यांना वाटतं, हे बघा जवळून येत आहेत, तर ते आपल्यालासुद्धा भीती वाटायला लागली की ते बघा आता किती जवळून, म्हणजे अंगाला शहारे येतात, कारण की त्यांना वाटतं की मी त्यांची सेवा करतोय, सेवाभाव म्हणून। परंतु हे जे त्यांना पक्ष्यांना वाटतंय की हे आपलं हे करतंय, तर आपल्याला ही जागा सोडावी लागतील। 2 मिनिटांनंतर आपण हा व्हिडिओ दुसऱ्याकडून शूट करू। हे बघा, एका शेतकऱ्याचं अज्ञान,
शेतकरी अज्ञान असतो, त्याला नॉलेज नसतं. कारण की हे जे जमिनीमधून जे शेतामधून जे काडी कचरा किंवा शेतातले पिकातले जे अवशेष असतात, आजूबाजूला काड्या झाडं झुडपी असतात, ते बघा इथे जाळून त्याची राख बनवलेली आहे. आता जे जीवाणू आपण नांगरून वखरून जी जमीन तयार केलेली आहे, उन्हामुळे जे राहिलेले जे गांडूळ आहेत, सावलीच्या रात्रीच्या वेळेत येऊन इथे कचऱ्याच्या ढिगाखाली जर जमा झालेले आहेत, तर ते कदाचित ते जिवंत असतील, परंतु एका ठिकाणी त्यांचे अंडे वगैरे किंवा ते जीवाणू गांडूळ इथे येऊन जमा झालेले असतील सावलीमध्ये, तर एका आक्काडीमध्ये ते पूर्ण जाळून त्याची राख बनवलेली. इथे किती प्रेतं पडलेले असतील जीवाणूंचे, आपल्याला खूप वेदना होतात. आणि हे जे पक्ष्यांचा जो आक्रोश होतात, तो आपण तिकडे उभे होते तिकडून जे शूट करत होतो, तर त्यांचा जो आक्रोश आहे, म्हणजे त्यांचे जे रडणं आहे, ते सुद्धा आपण जवळून बघितलं आहे. तर आपण हा व्हिडिओ शूट करताना वाईट वाटतं, परंतु आपण सुधारणा करायला पाहिजे, शेतीमध्ये सुधारणा करायला पाहिजे. आता हे जे गांडूळ आहेत, या गांडुळांना आपल्याला जिवंत ठेवायचं आहे आणि पक्ष्यांनासुद्धा जिवंत ठेवायचं आहे. आणि हे जे पक्षी वगैरे आहे, तर ह्या पक्ष्यांना आपण घरं वगैरे किंवा कृत्रिम घरटेसुद्धा आपण बनवू शकतो, किंवा झाडंसुद्धा आपण इथे लागवड करू शकतो. आणि हे जे बघा हे पक्षी इथे सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला व्हिडिओ शूट करायला तो प्रॉब्लेम येईलच, परंतु जितकं आपण आपल्याकडून शक्य झालं तर आपण करू, नाही तर व्हिडिओ शूटिंग करणं बंद करू आपण. बघा जवळून हे पक्षी काय आहे, कारण की ते जे जाळलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे जे पिले वगैरे त्यांना वाटतं, कारण की ते कमीत कमी 8 ते 15 दिवस, 1 महिनाभर आपले शेत सोडणार नाही, कारण की त्यांचे पिलं इथे मेलेले आहे. जर त्यांना वाटतं की हे शेतकरी आपल्याला पिले परत देतील, की आपले बच्चे परत देतील किंवा घरटे आपल्याला दाखवतील, त्याच्यामुळे आपण हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवू शकतो. बघा तर होतं का, आपला जो विषय होता की आपण हे जे जमिनीच्या 1 ते 1.5 फुटाच्या खाली जे गांडूळ गेलेले आहे किंवा त्यांनी जे छिद्रे बनवलेले आहे, हे ट्रॅक्टरचा नागर हा हायड्रोलिक प्रेशरनं काम करतो. आणि ते जे प्रेस करत जे जमिनीच्या 1 फुटापर्यंत जे दाबून जे चालत असतं, तर तिथे पूर्ण प्रेस होऊन ते जसं स्लॅब असतो तसं एक लेअर तयार होतं. म्हणजे ते जे छिद्र आहे ते दाबून पूर्ण बंद होतात. म्हणजे जे खाली असलेली जी जीवसृष्टी आहे, हे 1.5 फूट 1 ते 1.5 फुटाच्या खालची जी जीवसृष्टी आहे, पूर्ण आपण मातीनं ब्लॉक झालेली असते. तिथे ना ऑक्सिजन जाय, ना पाणी जाय, ना काही जाय, कारण की वरतून उन्हामुळे ते सुकलेली जमीन, कोरडी जमीन, आणि त्याच्या खाली पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे ते जे जीवाणू आहे, खाली साप, विंचू, बेडूक, जेही जमीनमध्ये जे असले नसले ते पूर्ण गुदमरून मेलेले असतील. मग आता मला सांगा, आपण हे जे, आणि आजूबाजूला बघा तिकडे केळी आहे, इकडे बघा आपली SRT पद्धतीने आपण केळी लागवड केली आहे. ह्या ठिकाणी कधीही गेलेत समजा तिथे, तर तुम्हाला तिथे जीवाणू आजसुद्धा भर उन्हात एप्रिल मे आणि हा जून महिन्यातसुद्धा तुम्हाला गांडूळ आपण मोजणार नाही, लाखो गांडूळ तुम्हाला तिथे दिसतील. आता अशा कंडिशनमध्ये आता आपण ते शेती कशी करायची, काय करायची, त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आता हा विषय, आता इथे जे जमीन आहे, आता ही नांगरलेली जमीन आहे. शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की या जमीनवर कुठलंच पीक पेरायचं नाही, पडू द्यायचं. आता मला सांगा, आता हा जून महिना आहे, पूर्ण जून महिना ऊनमध्ये जाणार आहे. जुलै महिन्यातसुद्धा पाऊस पडतो न पडतो, ते जमीन तापणार आहे. जर तापल्यानंतर जे आताही शिल्लक असतील, आपलं म्हणजे नसतील तर नाहीच, आणि असलेही शिल्लक समजा, तर पूर्ण जीवाणू मेलेले आहेत, किंवा जीवाणू नाही आहे, जीवाणू शून्य किंवा गांडूळ शून्य जमीन आहे. आता नवीन जर पीक पेरलं तर ही पूर्ण जमीन नापीक आहे. या जमीनमध्ये जर तुम्हाला पीक पेरायचं असलं तर तुम्हाला रासायनिक खतं आणि शेणखत वगैरे टाकावं लागेल. आणि आता जे शेणखत मिळतं हे पूर्ण 100% चुकीचं आहे. आणि कुठलंही शेणखत घेतलं तर ते पहिल्या वर्षी लागू पडत नाही, म्हणून तुम्हाला रासायनिक खतांचा मारा करावा लागतील. पहिल्या वर्षी लागू का पडत नाही, त्याच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. कारण की 1 ट्रॅक्टरवर जर खत आपण
शेताला दिलं तर 10 ट्रॅक्टर शेताची बरोबरी ते 1 ट्रॅक्टर करू शकतो. आणि त्याची प्रक्रिया कशी करायची त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे. आपण सुद्धा आता तसं त्या पद्धतीने व्हिडिओद्वारे किंवा आपण जे प्रॅक्टिकलद्वारे खत निर्मिती करतो आहे त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे. असं जाणणं बंद करा, नांगरणं बंद करा आणि यासाठी शेती शाळा जरूर अटेंड करा. जळगाव जिल्ह्यामध्ये गोंदेगाव म्हणून आहे, पौरूच्या बाजूला. तिथे राहुल पाटील आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही कॉल करून कोणालाही विचारू शकता, यूट्यूबला सर्च करू शकता गोंदेगाव म्हणून. हे जळगाव जिल्ह्यासाठी. आणि औरंगाबादला पण आहे, छत्रपती संभाजीनगरलासुद्धा तुम्हाला यासाठी शेतीशाळा मिळून जाईल. जालन्याला आहे, पूर्ण नाशिकला आहे, पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला शेतीशाळा मिळेल. त्याचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मिळतील. अशा पद्धतीने तुम्ही शेतीशाळेमध्ये एक वेळा शेतीशाळा अटेंड करा. आणि हे जे होणारं जे नुकसान आहे, आता जसं ही जमीन नापीक आहे, आपल्याला वाटतं हे सुपीक आहे, परंतु 100% नापीक जमीन आहे. याच्यात एकही जीवाणू आणि गांडूळ नाही आहे. म्हणून अशा पद्धती शेती करणं बंद करा आणि जमिनीला जास्तीत जास्त सुपीक करा. लोक काय म्हणतात की ही जे SRT पद्धतीने जे सांगणारे लोक हे खोटं बोलत असतील, तर तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. हाची डोळा बघा. आणि हे जे शेतीशाळेबद्दल वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं जातं की शेतीशाळा का करायची, कारण की त्याद्वारे आपल्याला पूर्ण माहिती मिळते. अपूर्ण नॉलेज हे घातक असतं. तुम्ही व्हिडिओद्वारे सुद्धा करू शकतात आणि शेतीलासुद्धा भेट देऊ शकतात. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा. आपले काही प्रश्न असले ते प्रश्नसुद्धा आपण कमेंट करा. आपला हा व्हिडिओ जर जास्त लांब वाटतो आहे तरी आपण हा एवढा मोठा व्हिडिओ बघितला त्याबद्दलसुद्धा धन्यवाद. आपलं जे सेवाभाव 113.7 सेवाभाव 1137 ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन ऑन करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे आपल्याला जे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ठीक आहे, धन्यवाद.